जेऊर बायजाबाईत कर्डिले ब्रँडची हवा. सुरेश भाऊ बनसोडेंनी थोपटले दंड. जेऊरमध्ये अक्षयदादा कर्डिले यांच्या विजयाचा हुंकार. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार अक्षयदादा कर्डिले यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून जेऊर बायजाबाई येथे आयोजित प्रचार दौऱ्यात जनसमुदायाचा महापूर लोटला होता. यावेळी आम्ही कर्डिले कुटुंबाचे उपकार कधीही विसरू शकत नाही. अक्षयदादांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण खंबीरपणे पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही ग्रामस्थांनी आणि उपस्थित नेत्यांनी दिली. नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे, नगरसेवक सागर बोर्डे, नगरसेवक महेश तवले आणि बाळासाहेब पवार, शिवव्याख्यात्या प्रणाली कडूस उपस्थित होते. जेऊर बायजाबाईच्या ग्रामस्थांनी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांच्यासह इतर मान्यवरांचे पुष्पहार देऊन उत्साहात स्वागत व सत्कार केला. कर्डिले कुटुंबांनी मतदारसंघासाठी दिलेले योगदान आणि जनसंपर्काची मोठी शिदोरी अक्षयदादांच्या पाठीशी आहे. नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे आणि इतर सहकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे जेऊर बायजाबाई परिसरात महायुतीच्या प्रचाराने मोठी आघाडी घेतली असून ग्रामस्थांनी अक्षयदादांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा एकमुखी संकल्प केला आहे. यावेळी सुनील पवार, बापू वाघमारे, पप्पू पाटोळे, सुनील वाघमारे, मधुकर पाटोळे, अंकुश मोहिते, समीर भिंगारदिवे, सतीश शिरसाट आदी उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. वाचनालय या ठिकाणी जो आपण राहुरी पाथर्डी नगर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी जी बैठक आयोजित केली त्याला उपस्थित असलेले आपले नगर शहराचे नगरसेवक डॉक्टर सागर बोर्डे, त्याचप्रमाणे शिवव्याख्यात्या प्रणाली कडूस, त्याचप्रमाणे पाटोळे साहेब, वाघमारेताई, डॉक्टर कडूस व सर्वच मित्र परिवार या ठिकाणी बापूजी वाघमारे असतील, पाटोळे असतील, वाघमारे असतील, सर्वांनी या ठिकाणी जो वेळ दिला त्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो. आपल्या जे काही समस्या असतात आता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हा घोषित पुतळा संगम याच्या माध्यमातून त्याला तसंच आता गावकीची मूर्ती आपण आपल्या अण्णा भुसाटे जी समिती आहे पुतळा समितीच्या अध्यक्ष केलं त्यांच्या माध्यमातून आपण लवकरच अण्णा भुसाटेंचा पण पुतळा नगर शहरात बसू. त्याचप्रमाणे जे काही आपल्या समस्या असतील त्या अक्षयदादाच्या माध्यमातून नक्की सोडू. आता सर्व डॉक्टर म्हणले की येणार नाही, पण आता काय जेव्हा मतदान घडलं तेवढं जास्त मतदान घडलं तेवढं आपल्याला लीड राहील. तसंच सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की लवकर लवकर सकाळी मतदानासाठी आता न्याय निवडून येणार आहे मग आपली काही गरज नाही असं न वाटतं सर्वांनी सकाळी लवकर मतदान घडून आपल्या भागातून जेवढे जास्त मतदान घडलं तेवढं आम्ही निधी देण्याचा अक्षयदादा असतील संग्राम भाईच्या माध्यमातून आपल्या गावासाठी 100% प्रयत्न करू. आपण लवकरात लवकर मतदान 23 तारखेला अक्षयदादांना करावं एवढी विनंती करतो. जय भीम, जय भीम. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.